तर इथे मी मसाला, मिरी, गरम मसाला आणि हरभऱ्याची पावडर आणि मसाला, तिखट मसाला, तर हे सगळं एकत्र घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी शेजवान चटणी थोडीशी टाकणार आहे. तर इथे मी चिंगची शेजवान चटणी यूज केलेली आहे. तर डायरेक्ट रेसिपीला स्टार्ट केलं त्याचं कारण असं की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतच नाही आहात. असो, तर इथे चिंगची थोडीशी चटणी टाकलेली आहे. आणि आता आपल्या ह्याच्यात हे चिकनचं आपल्याला चिकन फ्राय करायचं आहे. आता ते कशासाठी, तर मी चिकन चिली बनवणार आहे आणि घरच्या पद्धतीतच बनवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी घरच्या जेवढ्या काय अवेलेबल आहेत त्याच गोष्टींपासून बनवणार आहे. चिकन चिलीला काय तेवढं हे नाही लागत, पण कसं आहे काही गोष्टी म्हणजे विनेगर वगैरे ते टाकतात, पण त्याचं थोडाफार शरीराला इफेक्ट होतो. शेजवान चटणी किंवा सोया सॉसनी पण होतो, पण आपण त्याचं प्रमाणच जर कमी केलं तर मग काय प्रॉब्लेम नाही ना. आणि आपण नेहमीच थोडी खातो, तर नेहमीच नाही खायचं. बाहेरच्या गोष्टी जितक्या आपल्याला घरातल्या पद्धतीने बनवता येतील तेवढ्या त्या बनवायच्या. तर इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोबत मीठ टाकायचं राहिलं होतं, तर ते पण मी मीठ टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर इथे मी 1-2 पाकळ्या छोट्या लसणाच्या घेतलेल्या आहेत ठेचून. आता हे ना आपल्याला मिक्स करायचं आहे. सोबत कोथिंबीर एक टाकूया. तर इथे मी कोथिंबीर टाकते, थोडीशीच कोथिंबीर घेतलेली आहे टाकायला. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे. पिठामध्ये मी घेतलेला आहे मैदा थोडासाच घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मक्याचं पीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर मैदा टाकून झाला, आता आपल्याला मक्याचं पीठ टाकायचं आहे. तर इथे मी मक्याचं पीठ पण टाकून घेते. आणि आता आपल्याला हे सगळं कालवून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी नॉर्मल पद्धतीने होणार आहे, म्हणजे चुलीवर वगैरे काय होणार नाही. तर ह्याच्यामध्ये आहे ना मी एक अंडा टाकला होता. अंडा यासाठी थोडासा टेस्ट वेगळी येण्यासाठी. नॉर्मली मी जेव्हा चिकन फ्राय करते तेव्हा मी अंडा टाकत नाही, पण जेव्हा मी आता हे चिकन चिली करायला घेतलं तर मी अंडा टाकलेला आहे. पाण्याचा इथे यूज केलेला नाही, तुम्ही बघू शकता कुठे पाणी टाकलेलं नाही आहे. आता हेच सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कलर टाकू शकता, पण मला कलर टाकायचा नाही आहे, त्याच्यामुळे मी कलर काय टाकलेला नाही आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. ओके, तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अंड्यामुळेच एक पाणी असल्यासारखा झालेला आहे, त्याच्यामुळे पाण्याची काय गरज मला वाटली नाही. आणि आता हे ना पूर्ण पीठ ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचा. मसाला वगैरे चांगला लागला गेला पाहिजे चिकनला. आणि एक 15 ते 20 मिनटं आपल्याला हे ना सगळं मिश्रण मॅरिनेट करत ठेवायचं आहे. मॅरिनेट याच्यासाठी की ह्याचा जो मसाला आहे, मीठ आहे, तो चांगला ह्याच्यामध्ये जिरेल, त्याच्यामुळे हे मॅरिनेट करत ठेवायचं आहे. ते हे बघा कसं बोनलेस झालेला आहे. एकदम जसा पकोडा बनवतो ना तसा पीठ झालेला आहे, कारण अंडा टाकलेला आहे त्याच्यामुळे तो असा चिकटून पण नाही लागणार तेलामध्ये. तर हा सगळा माझा मिश्रण झालेला आहे फ्राय करून मिक्स करून. तर आता आपल्याला फ्राय करायचं आहे. फ्राय करताना मी इथे कढई घेतलेली आहे, झारा घेतलेला आहे. आणि आता झारामध्ये कढईमध्ये तेल टाकते. शब्दांची रचना थोडंसं शब्द उलटे सुलटे होतात माझ्याकडून, तर त्यासाठी खरंच सॉरी. ॲक्च्युली मला तितकंसं बोलता नाही आहे, तुम्हाला मी बोललेच आहे,
आणि थोडा बॅकग्राऊंड नॉईजसुद्धा येतो आहे, कारण जे सकाळच्या व्हिडिओ मी क्रिएट करायला घेतलेल्या आहेत, एडिट करायला घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडासा बॅकग्राऊंड नॉईज येतो आहे, कारण सकाळची लगबग तुम्हाला माहितीच असते. तर तेच चालू आहे. एकीकडे जेवण ठेवलेलं आहे आणि एकीकडे एडिट करायला बसलेली आहे, तर प्लीज थोडं समजून घ्या. आणि आता इथे आहे ना, मी एक चिकनचे पीस याच्यामध्ये फ्राय करायला घेतले आहेत. तर प्लीज आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इतक्यापर्यंत जर आला असाल व्हिडिओच्या तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा. मला खरंच तुमच्या एका लाईकनी, तुमच्या कमेंटनी खरंच फरक पडतो. खूप या गोष्टी करण्याची इच्छा होते. तर आता अशा एक चिकनचे पीस आपण टाकून घेऊ. तर हे हळूहळू फ्राय करून घ्यायचं. एक साईड फ्राय झाली की मग पालटायला घेऊ आपण. तोपर्यंत मी असे तुकडे पीसचे चिकनचे टाकत आहे. तर इथे मी फ्राय करते. एक साईड आता ना मला वाटते की झाले आहे, तर मी आता हे ना पलटी करून घेते. तर हे मी पलटी करून घेतलेले आहेत. एक साईड असे मस्त लालसर झाले ना की काढून घ्यायचे. ते असं मी काढून घेते. आणि सोबत मी शिमला मिरची आणि कांदा याच तेलामध्ये फ्राय केला होता. आणि आता फ्राय केल्यानंतर तो कांदा आणि शिमला मिरची या कढईमध्ये डायरेक्ट टाकलेला आहे. थोडासा तेल जेव्हा फ्राय केलेला होता ना तो सगळा ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडाफार तेल ह्याच्यामध्ये सोबत आलाच. तर त्याच तेलामध्ये मी अजिबात त्याच्यामध्ये तेल टाकलेला नाही आहे. एवढा जो फ्राय केला होता त्याच्यासोबत जो तेल आला होता, कांद्याची हे पाकळ्या आहेत कांद्याच्या, त्याच्यासोबत तो तेल काही अशा वाटी स्वरूपात आहेत, तर त्याच्यामुळे तो आला. तर जितका आला त्याच्यामध्येच मी लसूण टाकला, थोडा सोया सॉस टाकला. सोया सॉसमध्ये पण मी थोडा पाणी मिक्स केला आणि नंतर टाकला, जेणेकरून तितकासा सोया सॉस नको लागायला. इथे रेड चिली सॉस मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आपल्याला सेजवान चटणी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर ही सेजवान चटणी याच्यामध्ये टाकते. आणि इतक्याच याच्यामध्ये भागणार नाही, तर थोडीशी ग्रेव्ही व्हायला पाहिजे, म्हणून मी आहे ना जे मी पकोडे तळले होते चिकनचे त्याच्यासोबत जो पीठ काही राहिला होता भाग, तर त्याच्यामध्ये मी हात धुवून घेतले स्वच्छ. आणि जो वाडगा होता त्याच्यामध्ये थोडाफार पीठ लागला होता, तो त्याचा सगळा जो पाणी आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर ना ह्याच्यामध्ये मी आता मीठ टाकून घेते चवीपुरतं. आपल्याला ना थोडंसं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सोया सॉस थोडासा ना लागतो. आणि हे थोडं मीडियम फ्लेमवरच मी ठेवलेलं आहे करायला, म्हणजे कसं लागायला नको खाली. आणि जे बाहेर म्हणजे जे तुम्हाला स्टाईल म्हणजे जे स्ट्रीट फूड असतं ते मोस्ट ऑफ काळ्या ह्याच्याने लोखंडाचा जो त्यांचा तवा असतो, तर त्याच्याने ते गोष्टी करत असतात, सारखं हलवत असतात. खूप मोठे मोठे त्यांच्याकडे तवे असतात, तर त्याच्यामुळे त्यांचं काय तितकं लागत नाही, कारण ते हलवतच असतात सारख्या. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही पाणी टाकला होता, थोडंसं असंच मिक्स करत राहिले. मिक्स केल्यानंतर ही अशी ग्रेव्ही झाली. आता ह्याच्यामध्ये जो चिकन मी तळला होता तो सगळा मी टाकलेला आहे, बघू शकता. तर हा आता मी एकत्र मिक्स करून घेते. तर हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती प्रत्येक चिकनच्या पीसला लागलेली पाहिजे. आणि मग ती खायला ना ग्रेव्ही छान लागते. सोबत आता मी कोबी टाकलेली आहे. कोबी मी जितकी मला उभी करता आली कट तितकी मी
कट केलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा मी असं मिक्स करून घेते. असं मिक्स करून घ्यायचं. तर हे मिक्स करून झालेलं आहे. सोबत आता कोथिंबीर मी याच्यावर टाकलेली आहे. आपल्याला खायला हे रेडी आहे चिकन चिली. तर तुम्ही अशा पद्धतीने घरगुती पद्धतीने बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. ह्याच्यामध्ये काय मी विनेगर वगैरे टाकलेलं नाही आहे, तरीही खायला तितकीच चांगली लागते. हे बघा अशी मस्त झालेली आहे आपली ग्रेव्ही. तर मी डिशमध्ये खायला सर्व करते. तर तयार आहे आपली मस्त चिकन चिली घरगुती पद्धतीची. तर तुम्हीही अशा पद्धतीची चिकन चिली बनवून नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि माझी रेसिपी जर पूर्णपणे तुम्ही बघितली असेल तर कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा.